नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एका अधिकाऱ्याला बढती मिळाली, वरचे पद, स्वतंत्र दालन वगैरे, पण त्या नवीन पदाच्या जबाबदारीशी त्याला नीट जुळवून घेणेच जमेना. त्याला आत्मप्रतिष्ठाच नव्हती. नव्या जबाबदारीच्या पदाला आपण लायक आहोत आणि आपले काम आपण जबाबदारीने व्यवस्थित करू शकतो, असं आव्हानाने त्याला त्यामुळे भाग पडत होतं. त्यातूनच एक प्रसंग घडला. एकदा त्याच्या केबिनच्या बाहेर कोणीतरी टकटक केलं. आपण महत्त्वाच्या कामात गुंतलेले आहोत हे दाखवण्यासाठी त्याने फोनचा रिसिव्हर उचलला आणि भेटायला आलेल्या माणसाला आत यायला सांगितलं. तो माणूस आत येऊन उभा राहिला. तो अधिकारी मात्र फोनवर बोलतच राहिला. काही हरकत नाही, मी हे काम करतो. थोड्या वेळाने त्याने फोन ठेवला आणि त्या माणसाला विचारले, काय काम आहे? तो माणूस बोलला, साहेब, मी तुमचा बंद पडलेला फोन जोडून द्यायला आलो आहे. त्या अधिकाऱ्याला खोट्या प्रतिष्ठेच्या आव्हानाने मूर्खपणाचे ठरले. बऱ्याचदा आपल्या स्वतःबद्दलच्या ज्या जाणीवा तयार होतात त्यांना इतरांकडून प्रोत्साहन मिळत गेले की त्या अजून घट्ट होतात. यातून आपण काय शिकलो तर असुरक्षिततेची भावना आणि कमकुवत आत्मप्रतिष्ठा यामुळे खोटा आणून माणसाच्या हातून अशा गोष्टी घडतातच. एकदा असंच वर्गातल्या एका छोट्या मुलीची लोभस व विनयशील वागणूक पाहून शिक्षकांनी त्याला विचारलं, असं नम्रपणे व्यवस्थित तुला कोणी वागायला शिकवलं? ती मुलगी बोलली, कोणीच नाही. पुढे ती मुलगी बोलली, आमच्या घरी सगळे असेच वागतात. म्हणजेच आपल्या वागण्यातील खरेपणा किंवा खोटेपणा हा लहानपणापासूनच संस्कारातून वाढत आलेला असतो. तो आपल्याला दिसत नाही, पण तो इतर लोकांना नक्कीच दिसतो.